Hello friends, yesterday we have seen how the evolution occurs. That is, we have seen the origin of the life and the theory of evolution. Evolution कशी झाली हे आपण कालक्रम पाहिला. त्यातला थोडं रिवाइज म्हणून सांगतो. At first the living material formed in the ocean, then unicellular organism formed, then longer and more complex organisms by slow and gradual changes. Before the 300 crore years ago they formed. After that different types of the evolution due to the multi-dimensional changes. त्या प्राण्यांच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल चेंजेस झाले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होऊन ते नवीन प्राणी तयार झाले. आणि त्याच्यानंतर मग प्रोग्रेस ऑफ द चेंजेस प्लांट्स अँड ॲनिमल्स डेव्हलप्ड हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गॅनिझम. असे आपण त्या सेलची निर्मिती कशी झाली, प्राण्यांची निर्मिती कशी झाली, इव्होल्युशन कसं झालं हे पाहिलं. पण हे इव्होल्युशन जे झालं याला पुरावे काय, कारण इव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन असं म्हटलेला. पुरावे काय, पुरावा काहीतरी असला पाहिजे, तर त्याला मी काय म्हटले, दॅट इज द इव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. आता तिथला पहिला पुरावा असे आहे तो म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. दॅट इज द फर्स्ट इव्हिडन्स, दॅट इज द मॉर्फॉलॉजिकल. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. मॉर्फॉलॉजिकल याचा अर्थ बाह्यरूपी. मॉर्फॉलॉजी या शब्दाचा अर्थ काय आहे, बाह्यरूपी पुरावे. आता बाह्यरूपी पुरावे म्हणजे काय, बाह्यरूपी म्हणजे आउटवर्ड फीचर्स. मग आता जसं बाह्यरूपी पुराव्यांच्या मध्ये मी तुम्हाला सांगेन, दॅट इज द, आता एक तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 4 वर एक चित्र दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कुत्र्याचं चित्र आहे, एक कोल्हा आहे आणि एक जंगली प्राणी आहे. ह्या 3 प्राण्यांची चित्र दिलेली आहेत. खाली 3 वनस्पतींची चित्र दिलेली आहेत. ती जर ऑब्झर्वेशन केली तर मी आता काय सांगतोय बघा, तर या आपल्याला काय बघायचं आहे, तर इव्होल्युशनचे जे काही पुरावे आहेत का, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पाहायच्या आहेत पुराव्याच्या. इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे, इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती झाली, याला पुरावे काय, तर त्याला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स याचा अर्थ बाह्यरूपी पुरावा. बाह्यरूपी पुरावा. आता बाह्यरूपी पुराव्यामध्ये इथं जी वर्ड, जिथे जी काही तुम्हाला पिक्चर्स दिले त्या पिक्चर्स मध्ये तुम्हाला सांगता येईल द आउटवर्ड, दॅट इज द व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक द स्ट्रक्चर ऑफ माउथ. बघा ना, ते तिन्ही चित्रांमध्ये त्यांचे तोंडाची चित्र जी आहेत, तोंडाचे स्ट्रक्चर आहे ते सेमच दिसतंय. पोझिशन ऑफ आयज म्हणजे डोळ्यांची जी काही ठेवण आहे तीही सेमच दिसते. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या ज्या आहे, नाकाची ठेवण, नाकपुड्यांची ठेवण ही सुद्धा सेमच दिसते. आणि इयर पिना म्हणजे कानाच्या ज्या पाकळ्या आहेत, कानाच्या पाळ्या आपण त्याला म्हणतो, त्या पाळ्या कानाचे जे आहे ते कानाची ठेवण. अँड थिकी डिस्ट्रीब्युटेड द हेअर्स ऑन द बॉडी आर सीन इन द ॲनिमल, सेम सीन इन द ॲनिमल्स. म्हणजे या तिन्ही प्राण्यांच्या मध्ये तुम्हाला काय काय सेम दिसतंय पहा, तर माउथ, पोझिशन ऑफ माउथ, स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, नाही का, पोझिशन ऑफ आईज, दॅट इज द. देन नॉस्ट्रिल्स, इयर पिना म्हणजे कानाची जे काय आपण त्याला कानाचा जो बाह्य कर्ण म्हणतो त्याला इयर पिना. आणि थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर, सगळ्यांच्या अंगावर भरपूर असे केस आहेत. या सगळ्या सिमिलरिटीज आहेत या प्राण्यांच्या. तसंच वनस्पतीमध्ये काय आहे, तर लाईक बघा, तर लीफ शेप, पानांचा आकार. लीफ शेप म्हणजे पानांचा आकार. लीफ व्हेरिएशन म्हणजे पानाचा शिराविन्यास. त्या पानाच्या आत म्हणजे शिरा असतात ना, त्याला लीफ व्हेरिएशन म्हणायचं, फेनिएशन म्हणायचं. लीफ पिटल्स म्हणजे पानाचा देठ. ह्या तिन्ही गोष्टी या तिन्ही चित्रांच्या मध्ये सेम दिसतात. याच्यावरून आपल्याला समजतं दोज थिंग्स शोज दॅट देअर द ओरिजिन मस्ट बी द सेम. ते एकाच, त्यांचा ओरिजिन सेम असला पाहिजे. आणि देअर अँसेस्टर्स मस्ट बी कॉमन, त्यांचा पूर्वज समान असला पाहिजे.
म्हणजे यावर दिलेल्या चित्रांच्या मध्ये प्राण्यांच्या मध्ये बघा, तुम्ही सुद्धा आता आपल्या आसपासचे प्राणी अगदी चित्रामध्ये बघायला पाहिजे असं काही नाही. कुत्रा, मांजर, जनावरे यांची जी काय तोंडाचं स्ट्रक्चर, त्यांच्या नाकाचं स्ट्रक्चर, त्यांच्या डोळ्यांची ठेवण, आलं का लक्षात, त्यांच्या अंगावर असणारे केस, ह्या सगळ्या गोष्टी असतात जवळपास समान दिसतात तुम्हाला. आणि मग वनस्पती आपण तुम्ही जर पाहिल्या, त्या वनस्पती पाहिल्या तर त्याच्यात पानांचा आकार, पानांचा शिराविन्यास, जे वेगवेगळे थोडेसे, काहींचा जाळीदार शिराविन्यास असतो, काहींचा थोडासा असा पॅरल शिराविन्यास असतो. नारळाच्या पानाचं बघितलं कारण पॅरल शिराविन्यास, एक पान तोडलं असं फाडलं की असं सरळ फाटत जातं लक्षात. मग याच्यावरून आपल्याला समजतं की यांच्या अँसेस्टर्स कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, हे आपल्याला इथं समजून सांगता येते. आता हे झाल्यानंतर मग आता ह्याच्यात हे लिहायचं कसं, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय लिहिणार याच्यामध्ये, पहिली गोष्ट पहा, व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर्स ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिना आर स्ट्रिक्टली अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड द हेअर्स ऑन द बॉडी आर सीन. आणि हे आपल्या बुकमध्ये आहे, ते बघून तुम्ही नोट्स काढू शकता. Secondly, the plant, in plant, that is the shape of leaf, leaf foliation, leaf petals are same. From all these we can say that those animals have their same origin and their ancestors must be same. हे 4 पॉइंट तुम्ही त्या पुस्तकामध्ये बघून लिहा, पुस्तकामध्ये आहे आणि तुम्ही स्वतः ह्या नोट्स काढू शकता. आणि मग ते झाल्यानंतर मग तुम्ही स्वतः काढल्यानंतर मग मी तुम्हाला काही नोट्स पाठवतो या पॉईंटच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ द अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अनाटॉमी, रचना, शरीर रचना. आता इथं तुम्हाला या चित्रामध्ये एक दिलेला आहे, तर ह्युमन हँड दिलेला आहे, ह्युमन हँड दिलेला आहे. दुसरा जो आहे ते कॅट्स फोरलेग दिलेला आहे. तुम्हाला दिसत जर असेल तर इथं बघा, इथं हे मानवाचा हात दिलेला आहे, हा कॅट्स फोरलेग आहे, हा पेग्विन्स बॅटचा पर आहे आणि इथं हा फेलचा फिन आहे, फिलचा व्हेल माशाचा जो त्याला फ्लॅपर म्हणतात ते आहे. आता ह्या सगळ्यांचे ही म्हणजे हात, कुणाचा, मानवाचा हात, कॅटचा फोरलेग, बॅटचा पॅटिंजियम आणि फेलचा फ्लिपर, हे सगळे जे अवयव आहेत ते हातासारखे अवयव दाखवलेले आहेत. पण तसं बघितलं तर बाह्यरूपी, जर आपण बाह्यरूपी, आता आपण अनाटॉमिकल स्ट्रक्चर म्हणजे त्याचं रचना, शरीर रचनेची जे काही स्ट्रक्चर आहे, आता इथं बघा तर ह्याचे बाह्यरूपी तसं काय सेम दिसत नाही. नो सिमिलरिटीज बिटवीन देम. इथं त्याची डिस्क्रिप्शन सर्व असते, ते बघून तुम्ही उतरू शकता. तर इथं काय तसं खास असं काय तुम्हाला इथं बाह्यरूपी स्ट्रक्चर दिसत नाही, सेम दिसत नाही आहे. आणि त्याचे फंक्शन सुद्धा डिफरंट आहेत. पण त्यांचे जे बोन्स आहेत ना बघा, की हा इथला हा बोन आणि हा बोन सेम आहे बा. आणि त्याचे जे काही हे जॉईंट्स आहेत, हे जे जॉईंट्स आहेत ते बी सेम आहेत. यावरून समजतं, म्हणजे त्यांचे जरी स्ट्रक्चर जरी तुम्हाला अनाटॉमिकल इव्हिडन्समध्ये जर का त्यांचे बाह्यरूपीचं स्ट्रक्चर जरी समान दिसत नसलं, वरच्या याच्यामध्ये बाह्यरूपी स्ट्रक्चर समान दिसत होतं, याच्यामध्ये बाह्यरूपी स्ट्रक्चर जरी समान दिसत नसलं तरी सुद्धा दुसरा जो पॉइंट आहे तो अनाटॉमिकल इव्हिडन्स. म्हणजे इथं तुम्ही असं सांगू शकता, त्यांची जी काही बाह्यरूपी म्हणजे बाहेरून जे फीचर आहे ते समान नाही आहे. देर इज नो सिमिलरिटी बिटवीन ह्युमन्स हँड, कॅट्स फोरलेग, फ्लिपर ऑफ व्हेल अँड द पॅन्टेजियम ऑफ बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ, फेल म्हणजे देवमासा, आणि हे बाकीचे माहिती आहे तुला. मग यांच्या बाह्यरूपी जरी स्ट्रक्चरमध्ये जर सेम सिमिलरिटी दिसत नसली, किंवा त्याचे दॅट इज द यूज ऑफ दोज स्ट्रक्चर्स ऑफ द डिफरंट, त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहे दोज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन दोज ॲनिमल्स. स्ट्रक्चर सुद्धा डिफरंट आहे, फंक्शन ही डिफरंट आहे. पण बट सिमिलरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन अँड बोनी जॉईंट्स, त्याच्या आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हाडांच्या मध्ये बोन, म्हणजे आपला जो हाताचा इथला इथून जो भाग आहे ना, हाडाचा भाग, हा सगळ्यांचा सेम दिसतोय बघा, आणि इथले जॉईंट सेम दिसतंय.
बोनी जॉईंट्स म्हणजे दोन बोन्सना जोडणारे जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट सेम दिसतात आणि यावरून सांगता येतं इन दी केस दे द अँसेंटर मस्ट हॅव सेम, त्यांचे अँसेस्टर्स काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे, हे तिथं आपल्याला सांगता येतं. ह्याचीही तुम्ही काय करू शकता, याचे हे नोट्स तुम्ही त्याच्यातले काढू शकता, पुस्तकामध्ये जसं आहे तसं आहे. देन हे दोन पॉईंट झाले. एव्हिडन्सेस आपण काय बघतोय तर एव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन, त्याच्यातला पहिला मॉर्फॉलॉजी बाह्यरूपी आणि अनाटॉमिकल म्हणजे शरीररचना. थर्ड पॉइंट जो आहे तो म्हणजे दॅट इज द व्हेस्टिजियल ऑर्गन. व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे हे जे इव्हिडन्स आहे व्हायला लागलेले, इव्होल्युशन व्हायला कोट्यावधी वर्षे होऊन गेलेले आहेत, कोट्यावधी म्हणण्यापेक्षा अब्जावधी वर्ष लागलेले आहेत. ते काही एका पिढीतून दुसऱ्या पिढीत पटदिशी, दुसऱ्या पिढीत ते ॲब्रुप्ट चेंज होत नाही, सडन चेंज होत नाही, पटदिशी बदल दिसून येत नाही. लक्षात घ्या, हे होण्यासाठी कोट्यावधी वर्ष लागलेले आहेत आणि ती कोट्यावधी वर्ष म्हणजे एक एक गोष्ट घडण्यासाठी काही लगेच तुम्हाला दिसून येत नाही. तर व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, सम ऑफ द ऑर्गन्स that is the undeveloped or degenerated. Some of the organs are undeveloped or degenerated. Useless organs of the organism is called vestigial organ. Degenerated or underdeveloped useless organs of the organism are called vestigial organ. That is degenerated. आहे बुकमध्ये त्याची डेफिनेशन आहे, डिजनरेटेड और अंडरडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड व्हेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे ह्याला आपण व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतो, म्हणजे जे नाश डिजनरेटेड म्हणजे नाश पावत चाललेले, किंवा काहींची डेव्हलप व्यवस्थित झालेली नाही आहे आणि ते काही परिस्थितीमध्ये ते युजलेस आहेत, काही परिस्थितीमध्ये ते युजफुल आहेत. असे जे ऑर्गन्स असतात त्याला आपण व्हेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतो. मग काही कोणते ऑर्गन्स असे आहेत तर आपल्याकडं काहींच्या म्हणजे द स्पेसिफिक स्ट्रक्चर ऑफ अ बॉडी, काही प्राण्यांच्या बॉडीमध्ये स्पेसिफिक स्ट्रक्चर असे आहेत जे युजफुल इन अ सर्टन कंडिशन, त्यांना ते सर्टन कंडिशनमध्ये युजफुल असतात. आणि काही प्राण्यांच्या मध्ये तोच ऑर्गन युजलेस असतो, त्याचा काही उपयोग नाही आहे. मीन्स बट सम स्ट्रक्चर अंडर द डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस. काही प्राण्यांच्या मध्ये तो युजफुल असतोय, काही प्राण्यांच्या मध्ये तो युजलेस असतोय. आता युजफुल कोण आणि युजलेस कोण, एक अपेंडिक्स नावाचा आपल्या बॉडीमध्ये एक पार्ट आहे, तो पार्ट आपल्या मानवासाठी युजलेस आहे, आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. पण रुमिनंट्स जे आहेत म्हणजे जे काही रवंत करणारे जे प्राणी, रुमिनंट्स म्हणजे रवंत करणारे जे प्राणी जे आहेत त्यांना तो युजफुल आहे. लक्षात घ्या, त्यांना तो कसा आहे, युजफुल आहे. मग त्यांना ते जे खात असणारे जे कच्चे रॉ मटेरियल, किंवा झाडाचा पाला पाचोळा किंवा गवत किंवा हे ज्या सगळ्या ज्या गोष्टी जे खात असतात, काही जे प्राणी मांसाहारी प्राणी जे आहेत, ठीक आहे, हार्बिओरस आणि कार्निवोरस, हे जे आहेत ते दोन्ही जे काय आहेत ते मांस पचवण्यासाठी किंवा ते मांस खाणारे असतात, ते मांस पचवण्यासाठी, कच्चं मांस, थोडक्यात कच्चं मांस पचवण्यासाठी, झाडाचा पाला, ह्या सगळ्या गोष्टी पचवण्यासाठी त्यांना त्या अपेंडिक्सची गरज असते. पण आपल्याला काय गरज, मग तुम्ही म्हणणार की आपल्या बॉडीमध्ये का ते प्रेझेंट आहे, आपल्याला त्याची गरज नाही आहे, तर ती प्रेझेंट का आहे. तर बाळांनो लक्षात ठेवा, तर आपणही आपला हा मनुष्य जो आहे, जो सुरुवातीला जेव्हा झाडावर राहत होता किंवा झाडाला तेव्हा सुरुवातीला जो काय पहिला टप्पा होता त्यावेळेला तो अन्न शिजवून खात नव्हता, तेव्हा आगीचा शोध लागलाच नव्हता ना, तेव्हा तोही कच्चं मांस खायचा, झाडाचा पाला पाचोळा किंवा काही कंदमुळे, हे असल्या गोष्टी, फळे फळफळावं असल्या सगळ्या गोष्टी खाऊन तो जगायचा. तेव्हा तो त्याच्या बॉडीमध्ये काय होत होता, युजफुल ऑर्गन होता. आणि नंतर मग जेव्हा तो फायरचा शोध लागला, त्याच्यानंतर
त्यानं ते मांस शिजवून खायला सुरुवात केली किंवा अन्नपदार्थ शिजवून खायला सुरुवात केली, तेव्हा त्या ऑर्गनचा उपयोग व्हायचा कमी झाला. आणि मग तसे अशीच इव्होल्युशन होत 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 तो ऑर्गन काय होणार झालेला आहे तर आपल्याला युजलेस आहे. पण अशीच काही भविष्यामध्ये काही वर्ष, हजारो वर्ष निघून गेल्यानंतर असं होईल की आत्ताची जी आपली जी माणसं आहेत त्यांच्यापेक्षा इव्होल्युशन म्हणजे आपल्या बॉडीतला तो ऑर्गन सुद्धा नष्ट झालेला असेल. दॅट इज कॉल्ड इव्होल्युशन. इव्होल्युशन हा फार स्लो गोईंग चेंजेस आहे, लक्षात घ्या. आणि तो जो अपेंडिक्स आहे इट इज द युजफुल फॉर द रुमिनंट्स ॲनिमल्स, रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयोगी आहे. अँड दॅट इज द युजलेस फॉर द ह्युमन. एक झालं. दुसरं काय आहे तर मसल ऑफ इयर पिना, म्हणजे एक आपल्याला व्हेस्टिजियल ऑर्गन मधला आपला अपेंडिक्स, एक जो आहे तो अपेंडिक्स हा युजफुल फॉर रुमिनंट्स, मी शॉर्ट फॉर्म लिहितोय फक्त, डीप मध्ये तुम्ही नोट्स काढू शकता. युजफुल फॉर रुमिनंट्स अँड युजलेस फॉर ह्युमन, हे एक सांगताय. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे मसल्स ऑफ पिना, मसल्स ऑफ इयर पिना, म्हणजे कानाच्या जे काय आपली पाळी आपण म्हणतो, कानाची जी पाळी आहे ना किंवा कानाचा जो काय बाह्यकर्ण आहे त्या बाह्यकर्णाचा जो काय मसल्स आहे त्याला मसल्स ऑफ इयर पिना. तो आपल्या बघा मांजर कुत्रा आपल्या आसपास बघा, मांजर कुत्र जनावरे असते त्यांचे जे कान असे ते वळवतात, असे हलवतात, जिकडे आवाज आहे तिकडे ते जो कर्णाचा जो बाह्य भाग आहे तो वळवतात आणि ते ऐकतात. म्हणजे त्यांना त्या कानाच्या हे जी काय आहे तर गरज त्या मसलची गरज आहे. आपण ते कान एवढ्या वेगाने हलवू शकतो का? आपले कान बघा बरं हलवून तुम्हाला हलवता येत आहेत का? नाही. म्हणजे आपल्याला ते युजलेस आहेत. म्हणजे ह्युमनमध्ये युजलेस आहेत आणि ॲनिमल्समध्ये युजफुल आहेत, त्यांना त्याचा उपयोग आहे. म्हणजे तो इयर पिना आपल्यामध्ये सुद्धा कानाचे ते मसल्स आहेत, नाही असं नाही, त्यांच्याकडे सुद्धा आहेत पण त्यांना उपयोग आहेत, आपल्याला उपयोग नाहीत. म्हणजे ह्याला व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणायचं. टेलबोन, आपल्याकडे जे काय पुढचा जो पार्ट आहे तो टेलबोन म्हणजे माकड हाड. आपण आपल्याकडे जे आपण ज्या भागावर बसतो ते माकड हाड, आणि तिथं आपल्याला शेपूट होता. आपला जो पूर्वज आहे तो झाडावर जेव्हा राहत होता तेव्हा बॅलन्सिंग करण्यासाठी, म्हणजे झाडावर राहणाऱ्या प्राण्यांना बॅलन्स करण्यासाठी शेपटाची गरज असते, लक्षात घ्या. म्हणजे तोल सांभाळण्यासाठी. आता सुद्धा माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारते तेव्हा त्याला ते शेपूट हे बॅलन्सिंगसाठी उपयोगी होतं. जेव्हा आपण झाडावर राहतो तेव्हा आपल्यालाही शेपूट होतं, आणि ते मग कालांतराने म्हणजे लाखो कोट्यावधी वर्षे निघून गेल्यानंतर तो हळूहळू त्याचा आपण यूज केला गेला नाही, लक्षात घ्या. त्याचा यूज खाली जमिनीवर आपण राहायला लागल्यानंतर आपण त्याचा यूज केला नाही, त्यामुळे ते हळूहळू ते शेपूट नष्ट झालं आणि ते जे आहे त्याला टेलबोन, त्याचा आपण तसा काही आपल्याला आज उपयोग नाही आहे. मग तेही व्हेस्टिजियल ऑर्गनमध्येच येते. मग युजलेस इन ह्युमन, युजफुल इन ॲनिमल्स. किंवा आपल्याकडे जे काही विजडम टीथ आहेत बघा, विजडम टीथ म्हणजेच अक्कलदाढ जे आहेत त्याचा आपल्याला तसा काहीच उपयोग नाही आहे. जेव्हा आपण कच्चे मांस खात होतो, कच्ची फळं खात होतो तेव्हा त्याचा उपयोग होता. आता काहीही त्याचा उपयोग नाही आहे. म्हणजे तो सुद्धा व्हेस्टिजियल ऑर्गनमध्ये आला. आणि बॉडी हेअर्स आणि आपल्या शरीरावरचे हेअर्स त्याचा आपल्याला तसा काहीही उपयोग नाही आहे. हिस ऑल दीज आर कॉल्ड व्हेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे एका कंडिशनमध्ये काही प्राण्यांना त्याचा यूज आहे आणि त्या कंडिशनमध्ये काही प्राण्यांना त्याचा उपयोग नाही. याला व्हेस्टिजियल ऑर्गन्स असे म्हणणार आहे. आता राहिलेला जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू. तो पण त्याच्या नोट्स जे आहे ते नोट्स तुम्ही काढा, मी तुम्हाला पुन्हा सेंड करेन. ओके.